चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपला आहे डे 8। चला तर मग बघूया। सर्वप्रथम आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे। बघू शकता ऑलमोस्ट माझी चेन स्टिच कंप्लीट झालेली आहे आणि आता मी इथे एक एंड नॉट देणार आहे, ज्यामुळे माझी वर्क सिक्युअर होईल। चेन स्टिच कंप्लीट झाल्यानंतर इथे आपण कट बीड्सचा यूज करून एक लाईन क्रिएट करून घेणार आहे। बघू शकता मी कशा प्रकारे कट बीड्सचा एक बीड्स यूज करून इथे लाईन क्रिएट करते आहे। या आपण शुगर बीड्सचा यूज न करता कट बीड्सचा यूज करून एक सुंदर नेक क्रिएट करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बघू शकता माझी कट बीड्सची लाईन ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे। आता इथे मी एक एंड नॉट दिलेला आहे। आता मी एक शुगर बीड्स एक व्हाईट मोती, एक शुगर बीड्स एक व्हाईट मोती असं एक स्टेप बाय स्टेप टाकून एक लाईन क्रिएट करून घेणार आहे। कट बीड्सच्या शेजारी शुगर बीड्स आणि व्हाईट मोतीचा यूज केल्यामुळे ती लाईन आपली छान हायलाइट होणार आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे। बघू शकता ऑलमोस्ट माझी लाईन आता कंप्लीट होत आलेली आहे। आता इथे मी एक एंड नॉट देते आहे, ज्यामुळे माझं एक वर्क सिक्युअर होईल। थर्ड लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कट बीड्सचा यूज करून परत एक लाईन क्रिएट करून घ्यायची आहे। तिथे आपल्याला एक कट बीड्सचा यूज करायचा आहे। बघू शकता मी कशा प्रकारे कट बीड्स लावते। पहिले एक बीड्स घ्यायचा आहे, नंतर थ्रेड खेचून घ्यायचा आहे, परत एक स्टिच टाकायची आहे, परत एक बीड्स टाकायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला एक संपूर्ण लाईन क्रिएट करून घ्यायची आहे। बघू शकता माझी थर्ड लाईन पण ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे। ती लाईन कंप्लीट झाल्यानंतर मी इथे एक एंड नॉट टाकून घेणार आहे, ज्यामुळे माझी ही लाईन पण सिक्युअर होईल आणि आपलं वर्क निघणार नाही। आता इथे आपल्याला डिफरंट प्रकारचा नेक क्रिएट करायचा आहे, सुंदर सोबर आणि नाजूक असा। तर मी इथे पहिले पेन्सिलचा यूज करून एक राऊंड करून घेणार आहे। आता हे सर्कल फिल करण्यासाठी आपल्याला व्हाईट पर्सचा यूज करायचा आहे आणि एक 3mm बीड्स मध्ये मी एक 3mm बीड्सला स्टिच करून घेतला आहे। बघू शकता मी कशा प्रकारे स्टिच केलेला आहे। 3mm बीड्स स्टिच झाल्यानंतर आपण 3mm साईजचेच व्हाईट मोती यूज करणार आहे। ते एक करून आपण त्याच्याभोवती फ्लावर तयार करून घेणार आहे। बघू शकता मी कशा प्रकारे एक मोती स्टिच करते आहे, ज्यामुळे तिथे एक सुंदर असं फ्लावर क्रिएट होईल। बघा किती सुंदर असं फ्लावर आपलं क्रिएट झालेलं आहे। आता आपल्याला इथे एक नॉट टाकून घ्यायची आहे, ज्यामुळे हे फ्लावर आपलं सिक्युअर होईल। अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण नेकला फ्लावर्स पहिले क्रिएट करून घ्यायचे आहे। आता मी शेवटचा फ्लावर तयार करते आहे बघा। त्यानंतर आपल्याला दुसरी डिझाईन तयार करून घ्यायची आहे। पूर्ण लाईनला फ्लावर्स क्रिएट झाल्यानंतर इथे मी कट बीड्सचा यूज करून एक लाईन करून घेणार आहे। फर्स्ट फ्लावरपासून सेकंड फ्लावरपर्यंत स्ट्रेट एक लाईन करून घेणार आहे। बघू शकता ही लाईन पूर्ण क्रिएट झाल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडला 3 कट बीड्स घेऊन पानाचा शेप तयार करून घ्यायचा आहे। बघा पहिले 3 कट बीड्स टाकले, त्याच्यानंतर मी रिटर्न एक स्टिच घेतली आणि परत 3 कट बीड्सचा यूज करून परत एक स्टिच घेतली। असं आपल्याला
3 लाईनमध्ये एक एक बीट सोडून स्टिच टाकायचे, म्हणजे त्याला प्रॉपर असं पानाचा शेप येईल आणि आपला सुंदर असा नेक तयार होईल.